मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार का? महाराष्ट्राला पुन्हा नवा मुख्यमंत्री मिळणार का? आणि जर फडणवीस दिल्लीला गेलेच तर त्यांच्या जागी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात या चर्चांनी जोर धरलाय. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखीनच वेग आलाय. आणि त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चेची राजकीय वर्तुळात फार मोठी चर्चा सुरू झाली आहे. पण या चर्चांमध्ये नेमकी किती तथ्य आहे? अमित शहा आणि फडणवीस यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणालेत? आणि या सर्व चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः काय उत्तर दिले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडी सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी शनाया. गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात फेरबदल होऊ शकतो, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो आणि काही राज्यांमधील मोठ्या नेत्यांना दिल्लीत महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशा चर्चा सातत्याने सुरू आहेत. या चर्चांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव वारंवार पुढे येत आहे. त्यामुळे फडणवीस दिल्लीला जाणार का, ही चर्चा काही नवीन नाही. मात्र अलीकडील काही राजकीय घडामोडीमुळे या चर्चेला पुन्हा एकदा मोठं महत्व प्राप्त झालंय. या चर्चांना वेग देणारी पहिली मोठी घटना म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेली 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक. या बैठकीनंतर अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतंत्र बैठक झाली. ही बैठक बंद दाराआड झाली. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झालेत. महाराष्ट्रातील सत्ता समीकरण, आगामी निवडणुका, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यातील भूमिकेवर चर्चा सुरू झाली असावी, अशी सध्या चर्चा सुरू झाली. अर्थात याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याच दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली आणि त्यांनी मोठं विधान केले. त्यांनी सांगितलं की राजकीय वर्तुळात अशी चर्चा ऐकायला मिळते की देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं जाऊ शकतो. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचा भाजपमध्ये विलय होऊन त्यांना पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. इतकंच नाही तर शिंदे यांच्या मुलाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं, अशी देखील चर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य करतानाच एक महत्वाची गोष्ट स्पष्ट केली की ती म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की ही कोणतीही अधिकृत माहिती नाहीये. कोणत्याही अधिकृत व्यक्तीने त्यांना अशी माहिती दिलेली नाही. या केवळ ऐकलेल्या राजकीय चर्चा आहेत, मीडिया गॉसिप आहे. त्यामुळे या चर्चांचा अर्थ अंतिम निर्णय झाला असं अजिबात होत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढे महाराष्ट्रातील पक्षांतराच्या राजकारणावर देखील भाष्य केलंय. आमदार आणि खासदारांची फोडाफोड ही वैचारिक नसून तिच्या मागे इतर कारण असल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे. महाराष्ट्रात जे मोठे राजकीय बदल झालेले आहेत ते केंद्रातील नेतृत्वाच्या माहितीशिवाय होणं शक्य नाही, असंही ते म्हणालेत. त्यांनी असा सवाल केलाय की आमदारांना गुजरातमध्ये नेलं जात होतं, आसाममध्ये नेलं जात होतं आणि इतक्या मोठ्या घडामोडी होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना याची कल्पनाच नव्हती, माहितीच नव्हती, असं कसं मानायचं? मात्र या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू एकच होता आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार का? कारण गेल्या काही वर्षांमध्ये भाजपमध्ये अनेक मुख्यमंत्र्यांनंतर केंद्रात त्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या बाबतीत देखील अशी शक्यता व्यक्त केली जाऊ शकते. महाराष्ट्रातील भाजपचे सर्वात प्रभावी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संघटन, निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासनाचा मोठा अनुभव असल्यामुळे त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते, अशी देखील सध्या चर्चा सुरू आहे. मात्र या सर्व चर्चांवर अखेर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर दिलं आहे. परळी येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी असं स्पष्ट सांगितलंय की मला अनेक जण विचारतायत की तुम्ही दिल्लीला जाणार का? पण मी एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो की मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी अजिबात नाही. जोपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडणार नाही, असं फडणवीस म्हणालेत. यानंतर ते म्हणालेत की मी इथंच राहणार आहे, महाराष्ट्रात संघर्ष करणार आहे, पुन्हा भाजप आणि महायुतीचं सरकार आणण्यासाठी काम करणार आहे. माझी लढाई ही महाराष्ट्रातच आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीला जाण्याच्या या चर्चांना मोठा धक्का बसलाय. कारण त्यांनी स्वतःच महाराष्ट्र सोडण्याचा प्रश्नच नसल्याचं स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधलाय. त्यांच्या मते जनतेने भाजप आणि युतीला बहुमत दिलं होतं, मात्र त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे वेगळं सरकार स्थापन झालं. त्यांनी या घटनांना राजकीय हारागिरी देखील म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं राजकारण फार काळ टिकत नाही. लोकशाहीमध्ये शेवटी जनतेच्या इच्छेनुसारच सरकार तयार होत असतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
आता या संपूर्ण प्रकरणात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की आजच्या घडीला कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. ना भाजपने देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याची घोषणा केली आहे, ना एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं अधिकृतपणे सांगितलं नाही. अमित शहा आणि फडणवीस यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची देखील अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाहीये. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या सर्व चर्चा या राजकीय तर्कवितर्कांच्या पातळीवरच आहेत. तथापि या चर्चा का रंगत आहेत यामागे देखील काही कारणं आहेत. महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्वाच्या राज्यांपैकी एक आहे. भाजपसाठी देखील महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते अत्यंत महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे दिल्लीतील नेतृत्व प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आगामी निवडणुका, महायुतीतील समन्वय आणि भविष्यातील रणनीती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेतले जातील अशी शक्यता सध्या व्यक्त केली जाते. मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही चर्चेला अधिकृत सत्य मानता येणार नाही. सध्या एकीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ ऐकलेल्या चर्चांचा उल्लेख केलाय, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः महाराष्ट्र सोडणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात घेऊनच या संपूर्ण घडामोडींकडे पाहणं गरजेचं आहे. आता पुढं भाजपचं केंद्रीय नेतृत्व कोणता निर्णय घेतं, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतो, महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन घडामोडी होतात का आणि या सर्व चर्चांमध्ये खरंच काही तथ्य आहे का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. मात्र तोपर्यंत या चर्चा सुरूच राहणार आहेत. पण अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य ठरणार नाही. आता या संपूर्ण घडामोडीवर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.